राणाभाऊ, आम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं पुन्हा उपप्रश्न सत्ता पक्षाचेच आमदार त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आहेत। कापूस खरेदीमध्ये जे काही अडचण आहे ती अडचण ते पण मांडतात आहे। तुमचं उत्तर सरकारी आहे, वस्तुस्थितीला नाही। अध्यक्ष महाराज, 2 दिवसाच्या पहिले सरकारनेच उत्तर दिलं की 2000च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यामध्ये अमरावती विभाग 2000च्या वर म्हणजे 2700च्या वर, आणि ते अमरावती विभाग आणि संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्र जे कापूस बेल्ट आहे अध्यक्ष महाराज, तिथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत। आणि सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज, आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोरं आहोत आम्ही, मंत्री झालो तरी असं उत्तर देत असेल, स्पेसिफिकच देतो। अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येतं आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतो। तुम्ही सांगितलं 10,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतो। अहो 10,000 कोटी काय कापूस विकत नाही का? तुम्हाला पैसे वापस येत नाही? आकडे मोठे सांगायचे। तुम्ही 10 वेळ सांगितलं की आम्ही कापूस खरेदीमध्ये कुठेही अडचण येणार नाही, आम्ही शासन त्या ठिकाणी कापूस खरेदीमध्ये उपलब्ध राहील। तुम्ही विचारा तुमच्याच आमदारांना, अनेक ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाही। कापूस हा पर्यायाने व्यापाऱ्याला विकावा लागला। सोयाबीनचा तोच हाल झाला, आता तुरीचाही तोच झालाय, धानाचाही तोच झालाय। काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे का? मला राजकारण याच्यावर करायचं नाहीये, मला तुमच्याकडून स्पेसिफिक प्रश्न पाहिजे, उत्तर पाहिजे की कापूस खरेदीमध्ये जे काही आपण कापूस लावतो त्या कापसाला, कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात आयात करतात, जसं कापूस शेतकऱ्यांचा कापूस निघाला की तुम्ही आयात करता आणि तिथं कापसाचे भाव पाडले जातात। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्याचा कापूस वेळेवर घेतला जाईल प्रत्येक पिकामध्ये, मग धान असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या कांदा असेल, या सगळ्या पिकांच्या बाबतचं सरकारचं योग्य धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी फसला जाणार नाही याबाबतची भूमिका शासनाने स्पष्ट करावी। आणि मला वाटतं की शासकीय उत्तर देऊ नका, जे वस्तुस्थितीला आहे ते उत्तर आपलं आलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे।